हे शहर वस्त्रोद्योगाचं, इंजिनिअरिंग उद्योगाचे, कष्टकरी आणि व्यापाऱ्यांचं. पण आज याच शहराच्या रस्त्यावर वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. सिग्नल बंद, चौक बेवारस, रस्ते बंद, वाहतूक कोंडी कायम आणि दुसरीकडे नियमभंगाच्या नावाखाली कारवाईचा धाक. प्रश्न एवढाच आहे, वाहतूक शाखेचं पहिलं कर्तव्य वाहतूक सुरळीत करणे आहे की नागरिकांकडून दंड वसूल करणे? नमस्कार, मी प्रीती कल्डोने. तुम्ही पाहत आहात माय महाराष्ट्र गुन्हेगारीचा एक्सरे. वाहतूक कोंडीत इचलकरंजी, कारवाईच्या नावाखाली नागरिकांची कोंडी. इचलकरंजी देशभरात मँचेस्टर आणि वस्त्रनगरी म्हणून ओळखले जाणारे शहर. वस्त्रोद्योगासोबतच इंजिनिअरिंग उद्योगाचंही मोठं जाळं या शहरात आहे. त्यामुळे शहराच्या रस्त्यांवर दुचाकीपासून चार चाकीपर्यंत, रिक्षांपासून मालवाहतूक टेम्पो पर्यंत आणि छोट्या वाहनांपासून अवजड वाहनांपर्यंत प्रचंड वाहतूक असते. अशा शहरात वाहतूक सुरळीत ठेवणं, चौकांचं नियोजन करणं, सिग्नल व्यवस्था कार्यान्वित ठेवणे आणि वाहतूक कोंडी होऊ न देणे हे शहर वाहतूक शाखेचं प्रथम कर्तव्य असायला हवं. त्यानंतर नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई. पण इचलकरंजीत आज नेमकं त्याच्या उलट चित्र दिसतंय का, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. शहरातील अनेक ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद असल्याने चौकाचौकात चारही बाजूंनी वाहने एकाच वेळी येतात. कुणाला प्राधान्य, कोण थांबणार, कोण पुढे जाणार, याचं उत्तर अनेकदा रस्त्यावरच शोधावं लागतं. परिणामी कोंडी, गोंधळ, वाद आणि अपघाताचा धोका. वाहतूक सुरळीत करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी कर्मचारी असणं अपेक्षित असताना नागरिकांना मात्र अनेकदा वाहतूक कर्मचारी आडमार्गाला उभे राहून कारवाई करताना दिसतात, अशी तक्रार आहे. म्हणूनच शहरातील नागरिकांचा थेट सवाल आहे, वाहतूक कर्मचारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आहेत की केवळ दंड वसुली करण्यासाठी? कारवाई करा, पण अधिकाराच्या मर्यादेत. नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई ही झालीच पाहिजे. अल्पवयीन मुलाने वाहन चालवणं चुकीचंच आहे, त्याला कोणताही पाठिंबा देता येणार नाही. पण कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई करणं आणि कारवाईच्या नावाखाली नागरिकाला मानसिक दबावाखाली आणणं, यात फरक आहे आणि हाच फरक समजून घेणं आवश्यक आहे. यड्राव फाट्यावर घडलेल्या एका घटनेने हा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. सुमारे आठवडाभरापूर्वी एका 13 वर्षाच्या मुलाला मालवाहतूक टेम्पो चालविताना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी यड्राव फाटा येथे पकडलं. अल्पवयीन मुलाने वाहन चालवणे हा नियमभंग आहे, त्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी. मात्र त्यानंतर जे घडलं त्याबाबत एक व्हिडिओ माय महाराष्ट्रकडे आला. या व्हिडिओमध्ये संबंधित मुलाच्या नातेवाईकांकडून ऑनलाईन दंड करा, मी दंड भरतो, अशी भूमिका घेतल्याचं ऐकू येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र त्यानंतरही बराच वेळ वाद सुरू राहिला आणि दरम्यान संबंधित नातेवाईकाला धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे. हा आरोप कितपत खरा? धक्काबुक्की नेमकी का झाली? संपूर्ण घटनेची स्वतंत्र चौकशी झाली आहे का, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. कारण कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही, नागरिकालाही नाही आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यालाही नाही. या घटनेनंतर संबंधित वाहनाबाबत मोठी कारवाई होऊ शकते. वाहनाची कागदपत्रे किंवा नोंदणीविषयक कारवाई होऊ शकते, असा संदेश संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली. इथेच प्रश्न उभा राहतो, कारवाई नेमकी कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार होणार? आमचे प्रतिनिधी रसूल जमादार यांनी याबाबत अधिक माहिती घेतली असता या विशिष्ट परिस्थितीत वाहनाची नोंदणी रद्द होण्याबाबत प्रश्न निर्माण होत असल्याची माहिती समोर आली. म्हणूनच प्रशासनाने या प्रकरणात नेमकी कोणती कारवाई प्रस्तावित आहे, कोणत्या कलमानुसार आहे आणि त्या कारवाईचा कायदेशीर आधार काय आहे, हे स्पष्ट करणं आवश्यक आहे. कारण हे वाहन 2025 मध्ये खरेदी केलेले असेल आणि त्याच्या नोंदणीवर कठोर कारवाई होणार अशी भीती निर्माण झाली तर त्या वाहन मालकाचं आर्थिक नुकसान लाखोंमध्ये जाऊ शकतं आणि कष्टाने कमवलेली त्याची पुंजी एका झपाट्यात गमावू शकते. एका नियमाची शिक्षा देताना कायद्याची प्रक्रिया आणि प्रमाणबद्धता याचाही विचार व्हायला नको का? आणि सर्वात मोठा सवाल, जर अल्पवयीन मुलाला वाहन चालवू देणं गुन्हा असेल तर कारवाईसाठी त्याच अल्पवयीन मुलाला पुन्हा वाहन चालवायला लावून ते वाहन पोलीस ठाण्याकडे नेण्याची गरज का पडली? हा प्रकार नेमक्या कोणत्या नियमात बसतो, याचं उत्तर प्रशासनाने द्यायला हवं.
कारण नियमभंग रोखण्यासाठी नेमलेली यंत्रणा जर त्याच कृतीचा भाग बनली असल्याचा आरोप होत असेल तर या प्रकरणाचा निष्पक्ष चौकशी होणं अपरिहार्य आहे. आता मूळ वाहतूक व्यवस्थेकडे वळूया. महासत्ता चौक ते आंबेडकर पुतळा हा मार्ग गेल्या वर्षभरापासून वाहतुकीसाठी बंद होता. आता आंबेडकर पुतळा ते गावभाग पोलीस ठाणे हा मार्ग खुला झाला असला तरी गावभाग पोलीस ठाणे ते महासत्ता चौक हा मार्ग अद्याप बंद असल्याने वाहतुकीचा मोठा भार शहरातील पर्यायी मार्गांवर पडतो. परिणामी स्पष्ट आहे. एक रस्ता, दुसऱ्या रस्त्यावर कोंडी, तिसऱ्या रस्त्यात गोंधळ आणि चौथ्या ठिकाणी अपघाताचा धोका. मग प्रश्न असा, शहराचा वाहतूक आराखडा नेमका कुठे आहे? इचलकरंजी शहराचा वाहतूक आराखडा तयार होऊन तब्बल 7 वर्ष झाले असल्याची माहिती आहे. 7 वर्ष हा काळ कमी नाही. तोपर्यंत एका पिढीच्या वाहनांची संख्या बदलते, शहराचा विस्तार बदलतो, रस्त्याची वाहतूक वाढते, नवे उद्योग येतात, नव्या वाहनांची संख्या वाढते. पण वाहतूक आराखडा कागदावरच राहत असेल तर हा आराखडा नेमका कोणासाठी? नागरिकांसाठी की फक्त कार्यालयीन फाईलसाठी? असो, गेल्या 2 वर्षात इचलकरंजीला वाहतूक निरीक्षण अधिकारी कोण होते याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याची चर्चा आहे. आता नवीन अधिकारी आले, पण जुन्या पद्धतीच्या तक्रारी कायम असतील आणि जुन्या कर्मचाऱ्यांवर कारवाईऐवजी त्याचे समर्थन केले जात असेल तर नागरिकांमध्ये निर्माण होत असलेली भावना ही आम्ही वेगळी सांगायला नको. तर प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. अधिकाऱ्यांचे काम कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणं नाही तर योग्य काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आहे आणि चुकीच्या प्रकारांवर निष्पक्ष कारवाई करणे आहे. इचलकरंजीकरांना वाहतूक नियम नकोत असं कुणी म्हणत नाही. हेल्मेट असावं, अल्पवयीन मुलांनी वाहन चालवू नये, सिग्नल पाळले गेले पाहिजेत, नो पार्किंग मध्ये वाहन उभे करू नयेत, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंड झालाच पाहिजे, पण नियम सर्वांसाठी समान असला पाहिजे. कारवाई पारदर्शक असली पाहिजे, अधिकाराचा गैरवापर होऊ नये आणि नागरिकाला कायद्याची माहिती देऊन कायदेशीर प्रक्रियेतून कारवाई झाली पाहिजे. आज इचलकरंजीकरांचा सवाल अगदी स्पष्ट आहे. शहर वाहतूक शाखा नेमकी काय करते? वाहतूक कोंडी सोडवते, सिग्नल सुरू ठेवते, चौकात वाहतूक नियंत्रण करते, अपघाताचा धोका कमी करते की नियमभंगाच्या ठिकाणी दंडात्मक कारवाई करते? उत्तर असेल हे सगळं करायचंच आहे. तर नागरिकांचा पुढचा प्रश्नही तितकाच स्पष्ट आहे. मग शहराच्या रस्त्यांवर ही अराजकता का? नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, पण नियम लागू करणाऱ्या यंत्रणेतही स्वतःच्या अधिकारांची सीमा ओळखली पाहिजे. कारण गणवेशाला अधिकार मिळतो, पण त्या अधिकारासोबत जबाबदारीही येते. नागरिकांच्या हाताला कायदा नसतो, त्यांच्या हातात फक्त विश्वास असतो आणि तो विश्वास प्रशासनाने जपायचा असतो. इचलकरंजी ही केवळ वाहतुकीची समस्या असलेली नगरी नाही, ही उद्योग नगरी आहे, हजारो कामगारांची नगरी आहे, लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांची नगरी आहे, दररोज आपल्या कामासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या सामान्य नागरिकांची नगरी आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवणं ही सुविधा नाही, ती प्रशासनाची जबाबदारी आहे. नियमभंगावर कारवाई करणं गरजेचं आहे, पण त्याहून अधिक नियम पाळणाऱ्या नागरिकाला सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था देणं गरजेचं आहे. आज माय महाराष्ट्र प्रशासनाला दोषी ठरवण्यासाठी नाही तर काही गंभीर प्रश्न विचारण्यासाठी हा गुन्हेगारीचा एक्सरे तुमच्या समोर ठेवत आहे. कारण सवाल नागरिकांचा आहे, शहराच्या वाहतुकीचा आहे, प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा आहे आणि सर्वात महत्वाचं, इचलकरंजी शहर वाहतूक शाखा नागरिकांच्या सुरक्षेसाठी आहे की केवळ दंड वसूल करण्यासाठी? या प्रश्नाचं उत्तर आता इचलकरंजीकरांना प्रशासनाकडून हवं आहे. मी प्रीती कलडोने, गुन्हेगारीचा एक्सरे, माय महाराष्ट्र.